मित्रांनो, मी तन्मय तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता तुम्हाला आता मी ऑर्गॅनिक औषधं म्हणजे औषधं कसे बनवले, काय बनवले ते नाही सांगणार, फक्त औषधं दाखवणार ठराविक प्रकारचे औषधं. हे आपल्या आपल्या ह्याच्यातलं गार्डन छोटंसं फुलायचं. पूर्ण आपण बाल्टीत केलेलं आहे गार्डन शिफ्ट. म्हणजे बाल्टीत आपण झाडं तयार करून गुलाबाचे पाहू शकता. तर बडिंगचे गुलाब आहे, काही बडिंग आहे, काही गावरानी. हे मागे जे दिसून आले मागचे काही झाडं आपले गावरानीचे आहे. आपण स्वतः कलम तयार करून केलेले आहे. काही विकत आणतो पण ते जे आपल्याला आता पुढल्या वर्षी आपण लावणार आहे त्याचे झाडं हे पाहू शकता. अंजिराचे आपण अंजिराचे झाडं लहान आणले ते आता आपण याचे झाडं मोठे मोठे करून घेतलेले आहे. म्हणजे 2-2, 4-4, 5-5 फुटाचे आपण झाडं पुढे तयार करून घेऊन हे पाहू शकता. जांभुळाचे झाडं, जांबाचे झाडं हे असे आपण सर्व तयार करून घेऊन आहे म्हणजे मोठ्या ह्याच्यात. इकडे आपलं बेड तयार झालेलं आहे टोमॅटो करता. जे शेड दिसून आले आपण टोमॅटो करता बेड तयार करून घेतलेले आहे. ड्रीप आतून घेतलेलं आहे. आता आपण पाणी लावलं 1-2 दिवसात पाणी लावू. मला माझे ऑर्गॅनिक औषधसुद्धा दाखवतो. ताकापासून बनवलेलं औषध आहे, केळीपासून बनवलेलं औषध आहे, रुईपासून आहे, बरेच औषध आहे. फक्त कसं बनवलं काय बनवलं ते सांगणार नाही, पण तुम्हाला दाखवून देतो औषधं. हे पूर्ण शेड पाहू शकता इकडे. हां, हे बघ पूर्ण आपलं ऑर्गॅनिक चना पाहू शकता. काबुलचे आपण ऑर्गॅनिक घेतलेले आहे सध्या. तिकडे पालक मेथी आपण घेतलेली आहे. तिकडे टोमॅटोसुद्धा आपले आहे, कापूस आहे, तूर पाहू शकता, जंगली तूर आहे. हे बघा तूर आपली आता जंगली तूर झोपून आली खाली, मुळाला चिपकल्यासारखी झालेली आहे. बस सर्व झाडं आपले तसेच होऊन आलेले आहे. कोणाच्या रोग आलेले आहे, तुरीवर दळ पडल्यानं तूर खराब. हे जे आपली जंगली तूर आहे अजिबात खराब झालेली नाही आहे. ह्या जे शेंगा ह्या पूर्ण भरलेल्या आहे, ठस भरलेल्या आहे. बघू शकता दाणाही पाहू शकता, मस्त दाणा आहे न. आपल्या बारीक तुरीपेक्षा दाणा मोठा आहे. आणि आपली हिरवी वांगी एकूण ही हिरवी वांगी आपली हर्षवेळी याच्यातून सुद्धा आपला तोडा चालू आहे. 2 ते 3 दिवस आपले 2 ते 3 पण निघतात एका प्लॉटमधून. हा जो एवढा प्लॉट आहे, हा एवढा प्लॉट पण कमी कमी 2 पण निघते. एवढ्या प्लॉटमध्ये आपल्या 2 पण निघते. परत आपले टोमॅटो चालू आहेत, टोमॅटोसुद्धा येतात. तुम्हाला आता मी आपले औषध दाखवतो ऑर्गॅनिक कसे. हे औषध असे ड्रममध्ये आपण औषध तयार करून घेतलेले आहे. किती लागते काय लागते सर्व लिहून गेलं. बेलीचं पण तयार करून गेलं, तुम्हाला दाखवतो बेलीचं. 7-7-7-24ला पण टाकलं आहे आणि 7-10-24ला तयार होते. आणि किती टाका ते दिलेलं आहे. हेच 6 मिलीच टाकायचं 1 लिटरला, म्हणजे एका पंपाला 1 लिटरला 6 मिली. त्या हिशोबाने आपण प्रमाण घ्यायचं आहे. जर 1 लिटर आपण 6 मिली टाकून किती 2 ते 3 टोकर आपल्याला लागेल. म्हणजे 15 आपल्या औषध रासायनिक औषध टोकर राहते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता याच्यात. हे आपण कमीत कमी 200 लिटर तयार करून घेतले. तुम्हाला दाखवते कसं तयार केलं काय केलं. बघू शकता आपण झाकून ठेवलेलं आहे. उन्हाचा प्रकोप, ऊन नाही पडलं पाहिजे जास्त, सावली झाली पाहिजे. आता दाखवतो बेलीचं रसायन कसं बनवलं काय बनवलं. हे बघू शकता अशा प्रकारे बेलीचं पोटॅश तयार झालेलं आहे. बघता एकदा पिवळसर कलर आलेला आहे. पूर्ण पोटॅश आपलं ऑर्गॅनिक आहे पूर्ण. याची आपण ड्रिंचिंग देऊ शकतो आपण ड्रीपद्वारे. पंपातून तुम्ही ड्रिंचिंग देऊ शकता. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. याच्यातसुद्धा आपले औषधं बनणार. याच्यात सध्या आपण बनवल्या याच्यात पाणी स्टोअर केलेलं आहे. कारण की कधी लाईट राहत नाही. आपलं ड्रीप आपलं हे आहे ड्रीप नाही म्हणते ना, आपलं हे बोर आहे. बोरच्या याला पाणी राहत नाही लाईट नसली म्हणजे. तर आपलं फवारणी पाणी लागते. आपण हे टंके स्टोअर करून ठेवतो. कारण की आपल्या हर 3 दिवस आपल्याला भाजीपाला पिकावर फवारा द्यायला लागते. हे पाहू शकता पूर्ण तयार झालेलं आहे. जेवढं तुम्ही जास्त दिवस तेवढं जास्त फर्मेंट येते बघा. या प्रकारे धागा हे निघून त्याची दशा वगैरे सर्व.
तुम्हाला दुसरे औषध दाखवतो. हे पाहू शकता रुईचं रसायन, म्हणजे आपण रुईपासून रुई आणि गुळाचा उपयोग करून आपण तयार केलं आहे. हे बघा 14/9/24ला टाकलं आणि 14/12/24ला तयार होत आहे. याचं हेही सांगतो किती डोस आहे काय आहे. 1 लिटरला 6 ml आहे, त्याच्यानुसार आपण टाकायचं. जेवढी रुई म्हणजे 3 किलो गुळ वगैरे 3 किलो गुळाचं प्रमाण राहते, अशी आपण ते टाकलेलं आहे. पण इथं लिहून सुद्धा ठेवलेलं आहे, पाहू शकता. आम्ही आजकाल आपण लिहून ठेवतो की माणसं आपल्या विचारत राहतात म्हणून. हे बा फवारणी कधी 1 लिटरला 6 मिलीपेक्षा चुकूनही जास्त देऊ नये. 6 ml म्हणजे 6 mlच द्यायचं, खूप घातक राहते म्हणून. आता कसं बनलं काय बनलं ते तुम्हाला दाखवतो. रुईचं रसायन कवरी फाटायला बघू शकता. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे रुईचं रसायन तयार आहे. याच्यात अळ्यासुद्धा झालेल्या आहेत, ते सडलं आहे ना त्याच्यामुळं फर्मेंट झालेलं म्हणून अळ्या सुटलेल्या आहेत. फर्मेंटसुद्धा झालेलं चांगल्या प्रकारे तयार झालं आपलं हे रसायन रुईचं. हे सुद्धा आपण फवारणी करू. बरेच रसायन आहे ते पाहू शकतो. एक कवट रसायन, कवटाची आपण तयार केलेलं आहे. कवटाचं पण पोटॅशमध्ये ते तयार केलेलं आहे. 14/9ला टाकलं होतं, 14/12ला तयार झालं. 1 लिटरला 6 मिली हे सुद्धा आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवेल कवटाचं कसं आहे काय आहे, तर दाखवूनच देतो. हे पाहू शकता कवठाचं रसायन आपण झाकून ठेवतो ड्रमात, पाहू शकता. हे सुद्धा पोटॅश, बेलीचे पोटॅश बनते आणि कवटाचे पोटॅश बनते, पाहू शकता. तुम्हाला बासांना पण हलवून दाखवतो. लोखंडी वस्तू वापरत नाही, बास वापरण्याला हलवून दाखवायला, पाहू शकता. पूर्ण तयार आहे. तुम्हाला दुसरं अजून 1-2 रसायन औषध बनवलं आहे. फफून हे पाहू शकता, अजून एक औषध बनवलं आहे. याचं नाव फफून भक्षक. हे ऑर्गॅनिकच आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे. कोणतंच रासायनिक आपण सेंद्रिय समजू शकता. ऑर्गॅनिक बेस्ट फंगिसाईड आहे. आपण हे विकत घेतलेलं, फक्त याचं कल्चर विकत घेतलेलं आहे. एकदा कल्चर घेतले की आपण डबल घ्यायला लागत नाही, केव्हाच तुम्हाला घ्यायला लागत नाही. हे TCBT वगैरे त्याच्यावर आपण बोलवलेलं आहे फफूंद भक्षक, आणि हे तयार केलेलं आहे आपण. आता हेच आपण जेव्हा संपत घेतलं 5 लिटर काढायचं, परत 5 लिटर दुसऱ्या ड्रममध्ये टाकून द्यायचं आणि सोबत पाणी भरून द्यायचं, म्हणजे तुमचं औषध परत तयार. अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिक औषधं बनवतो. हे फक्त पपईचं झाड आहे, हे आपली केळी आहे, हे पण सेंद्रिय केळी आहे. छोटी काय सोनकेळीमध्ये ते केळी आहे, ती आपण इथे जतन केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून अजून नवीन माहिती पाहिजे पिकाबद्दल. तूर झालं, चणा झालं, सर्व पिकाची नवीन माहिती देईल. आता तुम्हाला 1-2 येणाऱ्या हप्त्यात याची माहिती देणार आहे मी, टोमॅटो कशी लागवड करणार आहे. काकडीचा व्हिडिओ येईल, कारण की आपण काकडी पण लागवड करणार शेडनेटमध्ये पूर्ण. आता या शेडनेटमध्ये जे पाहून हे शेडनेट आपण राहा टाकून तयार करून घेतलं कशा की टोमॅटो करीता. आणि हे जे बाजू दिसून आहे याच्यातसुद्धा आपली लागवड होणार आहे. कशाशी होणार तेही सांगतो, काय करणार तेही सांगतो, सर्व सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच. पुढच्या व्हिडिओ देईलच मी तुम्हाला. पूर्ण याच्यात नळा लावून तयार आहे. आपण सध्या चण्या पिकावर आपलं पाणी चालू आहे, त्याच्यामुळे आपण सध्या पाणी लावलं नाही आहे. आपण टप्पे देऊन चण्या टप्पे दिले, इकडे पाणी देते आणि चणा लेट जातो, म्हणून आपण पहिले याच्यावर पाणी लावलेलं आहे चण्यावर. म्हणून आपल्या ते झालं आपण याच्यात लावू, उद्या होऊन जाईल. परवाच्या ड्रिपनं पूर्ण आपण खतं फवारणी पाहू शकता. विविध प्रकारचे आपण वाल लावलेले आहे. हे बघा पांढरा वाल आहे, जांभळा वालसुद्धा तुम्हाला दाखवतो. विविध प्रकारे वालाची लागवड केली, म्हणजे बी तयार करण्याकरिता. इथे वाला, जांभळा वाला आहे, हाहीसुद्धा आपण ऑर्गॅनिक घेऊन आलेलं आहे. सर्व पिकं ऑर्गॅनिक आहे. शेवगासुद्धा, शेवगाचे व्हिडिओमध्ये टाकलेलंच तुम्हाला. शेवगा पाहू शकता, हाही आपला ऑर्गॅनिक आहे. पूर्ण शेवगा पाहू शकता. ह्याच्या 2,500 ते 3,000 शेंगा लागतात दरवर्षी. शेवगाला 2,500 ते 3,000 शेंगा राहतातच प्रत्येक झाडाला.
मागच्या वर्षी कमी होते कारण मागच्या वर्षी पहिल्यांदाच लागवड केली होती म्हणून कमी शेंगा लागल्या होत्या. यावर्षी जास्त लागेल. हे पाहू शकता, फुलावर पाहू शकता छान प्रकारे आलेलं आहे. हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक याच्यावर आहे. तुम्ही याचा पालापाचोळ्याचा उपयोग करू शकता. शेवग्याच्या पाला राहतेचे उपयोग करू शकता. म्हणजे हे त्याचं पावडर बनवू शकता. मोरिंगा पावडर जे म्हणते ते आपण शेवग्याच्या पाल्यापासून वाळून ते तयार करून तुम्ही तेही विकू शकता. तेही उपयोगात येते. शेवग्याचे पूर्ण प्रकारे उपयोग येतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल कृपया करून सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून माहिती देईल कसं काय पिकं कोणची लावतो, काय लावतो, सर्व माहिती येईलच. मी जास्त पण ड्रिपद्वारे खत देतो. ड्रिपद्वारे खत दिल्याने आपला वेळ वाचून आला. वेळ म्हणजे आपला वेळ वाचतो, खर्च वाचतो, मजुराचा खर्च, सर्व खर्चाचं. आपण जर पाईपाईन दिलं तर पाईप टाका, ते लावा, हे गरज राहते. ड्रिपनं सर्व खत जाते, प्रमाणात जाते. जशी एक बुडाशी आपण खत देत असतो ड्रिपनं, म्हणजे ह्याच्या जवळपास पडते. पटपाणी पण सहसा देत नाही. आणि हे सुद्धा आपली वांगीच आहे. याच्यातून सुद्धा आपली 1 ते 1.5 पन्नी ह्याच्यातून निघते. 3 दिवसातून 4 दिवसात थोडा करतो. वांगी लागली 1 ते 1.5 पन्नी निघते. असाच एक दुसरा प्लॉट आहे, त्यातून फक्त आपल्याला जास्त पन्न्या 3 ते 4 पन्न्या निघतात. म्हणजे आपण जर धरलं प्रत्येक 3 दिवसात आपल्या कमीत कमी 6 ते 7 पन्न्या आपल्या मार्केटला जात राहतात. प्रत्येक 3 ते 4 दिवसात 6 ते 7 पन्न्या वांगीच्या. आता आमच्या इकडे सध्या 300 रुपयापर्यंत पन्नी चाललेली आहे. 300-250 अशा रुपयापर्यंत, 200 रुपयापर्यंत आपली पन्नी चाललेली आहे. 300पासून 200 रुपयापर्यंत आज पन्नी पाहून, वांगे पाहून, पन्नी पाहून माल चाललेला आहे. धन्यवाद.